विद्यार्थ्यांसाठी शासनाने अनेक नवीन कायदे केले आहेत. छेडछाड करणाऱ्या, छळणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या व त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. मुलींनी पोलीस काका व पोलीस दिदींची मदत घ्यावी असे आवाहन वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बाल व महिला सुरक्षा कायद्याविषयी मार्गदर्शन करताना अनिल सनगले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर PSI तम्मा बिराजदार, मुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक सचिन देगावकर, ललिता मठपती, कलावती कुंभार, वर्षा बिराजदार आदी उपस्थित होते. त्या क्षेत्रामधलं परमोच्च ज्ञान जर तुम्ही घेता, त्या क्षेत्रामधलं जे अद्यावत नॉलेज आहे ते तुम्ही जर तुम्ही जर आत्मसात केला तर निश्चितच तुम्ही तुमचं ही लाईफ सक्सेसफुल केली असं आम्हाला काही शंका नाही. त्यासाठी आता जे काही करायचं आहे की ह्या दिशेत ठरवून त्या दिशेने तुमचा प्रवास असणं खूप गरजेचं आहे. ह्या विद्यार्थी दशेमध्ये मित्रांनो, आपल्यासोबत जर काही अपराध घडत असेल, या बालमन एकदम तुमचं संवेदनशील असतं. या संवेदनशील मनामध्ये जर एखादा अपराध आपल्यासोबत घडला तर आयुष्यभर आपण ते विसरत नाही. त्यासाठी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा दोषी असतो. बरोबर आहे ना? अन्याय जो करतो ना त्यावेळी तुम्ही सहन करणारे तेवढेच दोषी असतात. कारण तुम्ही सहन करताय म्हणून अन्याय करणाऱ्यांना अन्याय करायचं बळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही जर सहन नाही केला तर निश्चित अन्याय करण्याची हिंमत तुटत असते. ज्यावेळेसही तुमच्यासोबत असा कोणी काही प्रकार होईल त्यावेळेस त्यांना मोठ्याने विरोध करायला शिका. मोठ्याने बोला, त्यांना अपोज करा, त्यांना नो म्हणायला शिका. मोठ्या आवाजात नो म्हणा, मोठ्या आवाजामध्ये त्याला विरोध करा, जेणेकरून तिथं काय घटना घडली हे ऐकायला आजूबाजूचे लोक येतील. तुम्ही एकांतामध्ये तुझ्यासोबत कोणी काही वाईट वर्तन करत असेल ना, मोठ्याने चिरकाना नो, नेव्हर असं काहीतरी म्हणा. बाजूलाचा किंवा दूर व्हा, जे काही तुम्हाला शब्द बोलता येईल तसे बोला. त्यामुळे काय होईल, त्या पुढच्या माणसाच्या मनामध्ये आलेले वाईट विचार घालून पळून जाईल आणि पर्यायानं आपली तात्पुरती सुटका होईल. त्यानंतर तुमचं काम आहे की माझ्यासोबत ह्या व्यक्तीनं असं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षकाशी ते सांगायला पाहिजे किंवा तुमच्या घरात सांगायला पाहिजे. शाळेच्या परिसरात असं होऊ शकतं किंवा शाळेच्या परिसराच्या बाहेर पण अशी घटना घडू शकते. शाळेच्या परिसरात झाली तर तुम्ही शिक्षकांना सांगा, पण शाळेच्या परिसराच्या बाहेर जर झालं तरी तुम्ही आई वडिलांना किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना ह्या गोष्टी सांगणं अपेक्षित आहे. बरं, लैंगिक अपराध हा मुलांसोबत सुद्धा होऊ शकतो, मुलींसोबत सुद्धा होऊ शकतो. आजच्या काळामध्ये ह्या टीव्हीच्या, इंटरनेटच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा म्हणजे वाईट घटना म्हणजे प्रसारित केले जातात. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अशा ह्या वाईट म्हणजे दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतं. त्यासाठी पोलिसांना घाबरायची गरज नाही. आजपासून पोलिसांना तुमचा मित्र समजा, पोलिसांना तुमचा पाठीराखा समजा, तुमचे संरक्षक समजा आणि बिनधास्त तुम्ही पोलिसांच्याकडे येऊन तुमचे ज्या काही अडचणी आहेत ते मांडावे शकता. आता देखील पोस्टर देऊ, त्या पोस्टरवर पोलीस सरकारने नाव लिहिलं आहे, त्या नावाचा सगळ्याचे नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला रवाई कॉल करू शकता.